बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। देशामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। आज सकाळी म्हणजे थोड्याच वेळानंतर या बैठकीला सुरुवात होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येतेय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे। 1 मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणासंदर्भात बैठकीमध्ये रोड मॅप निश्चित करण्याची ही शक्यता आहे। त्याचप्रमाणे देशातील कोरोना स्थितीवरही या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। तर एकीकडे कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती आणि त्याचबरोबर दुसरीकडे ज्या कंपन्या आहेत लसीकरण वॅक्सीन पुरवणाऱ्या त्या कंपन्यांसोबत सुद्धा पंतप्रधान मोदी यांची बैठक होणार आहे। त्यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। आज संध्याकाळी ही बैठक होणार असल्याची माहिती समोर येतेय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लस उत्पादक कंपन्यांची ही बैठक बोलावली आहे। कोरोनाच्या विदारक परिस्थिती दरम्यान तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरण मोहिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही बैठक बोलावली आहे। आज सायंकाळी 6 वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर या बैठकीमध्ये आगामी लसीकरणासाठी नियोजन केलं जाण्याची शक्यता आहे।